आज खास करून ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री विषयाची भीती असते की केमिस्ट्री विषयात कसे मार्क मिळवावे, कारण केमिस्ट्री असा विषय आहे की केमिस्ट्री विषयात जमलिंग जास्त होत असते. किती जरी तुम्ही केलं तरी काही ना काहीतरी गोंधळ होतो आणि केमिस्ट्रीमध्ये मार्क कमीच पडत असतात. म्हणजे केमिस्ट्री विषयात पण तुम्ही स्कोर करू शकता. आता शेवटला परीक्षा जवळ आल्यानंतर कोणते कोणते चॅप्टर करावे, कारण केमिस्ट्रीमध्ये जर बघितलं आपण टोटल 16 चॅप्टर आहेत. आता 16ला 16 चॅप्टर करणं हे शक्य नाही. जरी केले तर काय होणार, जमलिंग होणार, जास्तच गोंधळ होणार. हे न करता तुम्ही मोजकेच काही चॅप्टर करा, 16 मधले 50% सिलेबस करा, म्हणजे 8च चॅप्टर करा, तरी पण तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकतात. मग ते 8 चॅप्टर कोणते, तर आपण बघा केमिस्ट्रीला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं असतं. केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट आहेत: ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री. तर सुरुवातीला आपण जर ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघा, बहुतांश विद्यार्थ्यांना सोपी जात असते, कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन वगैरे असतात, त्याच्यामुळे थोडी इझी जातं. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आधी स्ट्रॉंग करून घ्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 4च चॅप्टर करा: हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, नंतर अल्कोहोल, फिनोल, इतर, अल्डेहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमाइन. हे 4 चॅप्टर जर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे परफेक्ट केले तरी तुम्ही जवळपास 25 मार्क स्कोर करू शकतात. कसे बघा, ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे चॅप्टर आहे 7 मार्काला विचारलं जातं. त्याच्यानंतर अल्कोहोल, फिनोल, इतर ह्या चॅप्टरला जवळपास 8 मार्काचं वेटेज आहे. आणि अल्डेहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड ह्या चॅप्टरला जवळपास 6 मार्काचं वेटेज आहे, म्हणजे 6 मार्काला विचारला जातो. आणि अमाइन छोटा चॅप्टर आहे पण त्याला पण 4 मार्काचा वेटेज आहे. असे मिळून टोटल जर बघितलं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जवळपास 25 मार्काला विचारले. त्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 4 चॅप्टर परफेक्ट केले तरी पण पासिंगची भीती तर गेली, कारण पास होण्यासाठी लागले तर मार्क येईल तुम्हाला 5. तर समजा 5च्या ऐवजी समजा 7-8 धरा, कारण प्रॅक्टिकल जर आउट ऑफ भेटत नसेल तर तरी तुम्ही हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 4 चॅप्टर करून पण चांगला स्कोर तुम्ही ग्रुपिंग क्लिअर करू शकता. नंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जर बघितली आपण, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुम्ही 2च चॅप्टर करा: एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. हा जो चॅप्टर आहे हा एकच चॅप्टर तुम्हाला 8 मार्काला विचारला जातो, 8 मार्काला. नंतर दुसरा जे चॅप्टर आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट, हा चॅप्टर पण जवळपास 8 मार्काला विचारला जातो. 2च चॅप्टर करा, तुम्ही 16 मार्क घेऊन जा. इनऑर्गॅनिक मधले फक्त 2 चॅप्टर करा आणि 16 मार्क घेऊन जा. नंतर फिजिकल केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री बहुतांश विद्यार्थ्यांना जड जाते, अवघड जाते. फिजिकल केमिस्ट्री मध्ये न्यूमरिकल डाटा वगैरे विचारलं जातं, त्याच्यामुळे तुम्ही फिजिकल केमिस्ट्री स्किप जरी केली तरी चालते. पण काही विद्यार्थ्यांना फिजिकल केमिस्ट्री इझी जात, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करा, फिजिकल केमिस्ट्री मधले 2च चॅप्टर करा. केमिकल थर्मोडायनामिक्स बघा 8 मार्काला विचारलं जातो. आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री जे आहे ह्या चॅप्टरला 7 मार्काचं भेटेल. 2 चॅप्टर केले तरी तुम्ही 15 मार्क घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये जे टोटल 16 चॅप्टर आहेत त्या 16 चॅप्टर पैकी फक्त आणि फक्त 8 चॅप्टर म्हणजे 50% सिलेबस करून पण तुम्ही जवळपास 56 मार्क मिळू शकतात. म्हणजे प्रॅक्टिकलचे धोरण तुम्ही 85+ मार्क मिळू शकता 50% सिलेबस करून पण. म्हणजे हे एवढेच चॅप्टर करून जा आणि 85+ मार्क घेऊन या.